स्मशानभूमीत बसायला जागा मिळेल, पण अर्धनवीस कार्यालयात जागा नाही. प्रत्येक व्यक्तीला केव्हा ना केव्हा कुठे ना कुठे एकदा तरी जावेच लागते. व्यक्ती मरण पावली की त्यासोबत जावे लागते. तेथील स्मशानभूमीत गेल्यावर प्रेतासोबत गेलेल्या व्यक्तीला बसायला जागा, निसर्गरम्य वातावरण मिळते. परंतु अर्धनवीस हे कार्यालय तहसील कार्यालयाच्या बाहेरच बघायला मिळते. नेरचे कार्यालय तर चक्क बाशाच्या तट्ट्याचे बांधलेले दिसून येते. अर्धनवीस हे आपला रोजगार म्हणून या कार्यालयात काम करतात. परंतु या अर्धनविसाकडे शब्दांची जाण, कायद्याचे ज्ञान आणि शासनाने काढलेल्या नवनवीन योजनेची माहिती फक्त या कार्यालयातील अर्धनविसांकडेच असते. जिल्ह्यातील, तालुक्यातील अनेकांना या अर्धनवीस कार्यालयात यावेच लागते. कारण याच कार्यालयातून जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, तालुक्यातील तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, महाविद्यालय, शाळा, कॉलेज, पंचायत समिती अशा विविध कार्यालयांचे अर्ज व महत्त्वाच्या कागदपत्रांची माहिती याच कार्यालयातून मिळते. अनेकांना कार्यालयाची माहिती नसते. ही माहिती येथील अर्धनवीस लोकांना सांगतात. त्यामुळे कार्यालयीन कामकाज सोपे होते. महत्त्वाच्या कार्यालयात जेवढी गर्दी नसते तेवढी गर्दी या कार्यालयात बघायला मिळते. हे कार्यालय इतके महत्त्वाचे असूनही तहसील कार्यालयाबाहेरच का, हे डोक्याला न समजणारा प्रश्न आहे. त्यामुळे नवीन तहसील कार्यालयात या अर्धनविसांसाठी सन्मानाची जागा द्यावी अशी मागणी येथील अर्धनवीस करीत आहे. नमस्कार, मी सुधाकर तायडे, दस्तऐवज लेखक, नेर, परवानाधारक. मागील 40 वर्षापासून नेर तहसीलच्या कार्यालयात सब रजिस्टर ऑफिस आणि तहसील कार्यालय याच्यामध्ये मी दस्तलेखकाचं काम करतो. आमची नेर तहसीलची बिल्डिंग नव्याने बांधकाम सुरू असल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात शासकीय जागेवर ट्रेझरीच्या बाजूला, ट्रेझरी कार्यालयाच्या बाजूला आम्ही हे शेड उभारलेलं आहे शासनातर्फे. आणि इथे दररोज जे काही प्रचंड अशी गर्दी होत आहे एवढ्याच्या, त्याच्यामुळे सर्व लोक आमच्या इकडे येतात बरोबर अगोदर, नंतर मग तहसीलदार साहेब किंवा जिल्हाधिकारी किंवा इतर लोकांकडे जातात. कारण दस्तलेखक किंवा अर्धनवीस असा एक आहे तो घटक की जसं पंढरपूरला जसं विठोबाच्या दर्शनाकरता, पंढरीनाथाच्या दर्शनाकरता जातात, तर अगोदर त्या पायरीला चोख्या मेळा आहे, चोख्या महाराजाची समाधी आहे, त्या समाधीचं अगोदर दर्शन होते, नंतर विठ्ठलाचं दर्शन होते. तसं अगोदर लोक विचारपूस करण्यासाठी आमच्याकडे येतात आणि नंतर मग सब रजिस्ट्रार किंवा तहसीलदार यांच्याकडे जातात आणि आम्ही योग्य असा कायदेशीरपणे त्यांना सल्ला देतो आणि त्यांचं योग्य तऱ्हेनं काम करून देतो. आज या आठवड्यात एवढी प्रचंड गर्दी आहे कारण की शासनाने जो जाहीर केलेली एक सवलत आहे शेतकऱ्यासाठी की 2% स्टॅम्प आणि 1% नोंदणी फी, असा 3%, म्हणजे 3% माफी दिलेली आहे. त्याच्यामुळे प्रचंड अशी गर्दी शासकीय ऑफिसामध्ये, म्हणजे प्रचंड अशी शेतकऱ्यांचे सातबारे किंवा प्रॉपर्ट्या हस्तांतर करण्याकरिता हे सर्व रक्ताचे नाते म्हणून सर्व लोक आलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे निवडणूक आहे, निवडणुकीचे सर्व कागदपत्र याची गर्दी आमच्याकडे आहे. अशा पद्धतीनं हे काम सुरू आहे. नवनाथ दोरई, विदर्भ न्यूज, नेर.